ऐन दिवशी स्मशानभूमीसारख्या सुमसाम दिसणाऱ्या कॉलन्या दिवाळीमध्ये लाईटीमुळे ह्या अशाच झगमग झगमगून उठल्या. सगळीकडे मोठ्या मोठ्या फटाकड्याचा आवाज, फटाक्याची भीती वाटत असल्यामुळे खूप जास्त कसाबसा जीव मुठीत घेऊन मी, मम्मी, शिवराज निघालो घराबाहेर दिवाळीत. होय, आम्हाला करायची होती थोडीशी खरेदी, त्यामुळे आम्ही निघालो. दिवाळी आली, दिवाळी चालू आहे तरी आमची खरेदी काय संपायचं नावच घेत नव्हती. थोडीशी शॉपिंग राहिली होती. तर आम्ही आलो आहोत शिवराजसाठी चप्पल घेण्यासाठी. शिवराजला चप्पल घ्यायचं तर एवढ्या छान छान सुंदरशा चप्पल बघून आमचंच मन डगमगलं. त्यामुळे मला थोडंसं सावरलं, म्हटलं नाही घ्यायचं शिवराजसाठी चप्पल. त्यांनी त्याच्यासाठी बूट पसंत केला आणि मग मम्मी तिच्यासाठी चप्पल बघायला लागली. मम्मीचं सुद्धा काय उरकतच नव्हतं लवकर. त्यामुळे ती फायनली तिने इतका वेळ घालवल्यानंतर फायनली काहीतरी तिला चप्पल पसंत पडली आणि तिथून चप्पल घेऊन मग आम्ही निघालो थोडंसं पुढे गेल्यावरती खूप सारे लोकांची शॉपिंग वगैरे चालू होती. मम्मीला सुद्धा लक्ष्मीपूजनसाठी लक्ष्मीची मूर्ती, अजून बाकीच्या वस्तू वगैरे घ्यायच्या होत्या. त्यामुळे मम्मी लागली लक्ष्मीची मूर्ती बघायला. त्यामुळे तिला जोपर्यंत आवडत नाही तोपर्यंत तिचंच चालूच असतं. आणि आमच्या इथलं चौक म्हणजेच डांगे चौक सगळं खरेदींनी लोकांनी गजबजून झालं होतं, फुलून उठलं होतं. पण एवढीसुद्धा जास्त गर्दी नव्हती, कारण की खूप सारे लोक पुण्यामधून आपापल्या गावी दिवाळीच्या सणासाठी गेले होते. त्यामुळे थोडीशी सामसूम तर होतीच. मम्मीला म्हटलं तू कर खरेदी, मी आणि शिवराज आम्ही दोघंजण. खूप भूक लागली होती त्यामुळे मग आम्ही तिथून निघालो शिवराजसोबत. पण तितक्यातच मम्मीला आठवलं काहीतरी एक वस्तू घ्यायची आहे. त्यामुळे एक शॉप शोधत बसलो मी आणि शिवराज. चौकामध्ये खरेदीसाठी निघणं आणि खरेदी लवकर होईल असं कधीच होणार नाही, कारण की फिरून वैतागलो होतो. मग आमच्या आवडीच्या स्टॉलवरती गेलो आम्ही. मला खायचे होते नूडल्स, पण तिथले नूडल्स संपले होते. त्यामुळं राईस घेतला आणि मग आम्ही तिघांनी खाल्लं. सो आमची छोटीशी शॉपिंग करू आम्ही निघालो घरी. खूप उशीर झाला होता आणि ही काय शॉपिंग केली वगैरे याचा व्लॉग लवकरच येईल. सो बाय बाय, भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.